नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी आधीच्याच व्हिडिओत तुम्हाला सांगितलंय की मी दिल्लीला आलोय आणि पुढचा आठवडाभर दिल्लीत असणार आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात काय चाललंय हे मुंबईतून येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्याच्यावरून मला कळतं. आणि त्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा असेल तर मग मला असं वाटतं की 19 जून 2026 पूर्वी महाराष्ट्रात एक मोठं सत्तांतर घडू शकतं. आणि 19 जून पूर्वी उभाठा शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत आज, ते कदाचित 19 जूनच्या पूर्वी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन करताना आपल्याला दिसतील. आणि असं मी म्हणण्याचं कारण 19 जून हा शिवसेनेचा स्थापना दिवस किंवा वर्धापन दिन आहे आणि त्यामुळे तो एक मुहूर्त चांगला मानता येईल. आणि असा दिवस जवळ येत असताना अचानक ज्या दोन शिवसेना एकत्र येण्याविषयीच्या बातम्या झळकायला लागल्यात आणि अतिशय मोठे उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही अत्यंत दिग्गज असे त्या त्या पक्षातले जे नेते आहेत त्यांनी अशी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त केली. एक म्हणजे शिंदे यांच्या पक्षातले सर्वात मोठे नेते अब्दुल सत्तार यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे आणि अपेक्षा व्यक्त केली आहे आणि त्यांच्याच तोला मोलाचे असे उभाठा शिवसेनेतले ज्येष्ठ नेते जे आत्ता दुसऱ्यांदा विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून निवडून आले, ते अंबादास दानवे हे दोघे अचानक एका रस्त्यावर गाडीतून जात असताना थांबले, एकमेकाला भेटले आणि त्यांनी ही शक्यता व्यक्त केलेली आहे की दोन शिवसेनांनी एकत्र येण्याची वेळ आलेली आहे. अर्थात वेगळं होण्याची वेळ का आली होती हे त्या दोघांनी कधीही सांगितलं नव्हतं. आणि त्यावेळेला अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदेबरोबर निघून गेले होते. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व झुगारून निघून गेले होते. अगदी काय म्हणतात त्या सुरत आणि गुवाहाटी वगैरे सगळा दौरा करून परतलेले होते. आणि दुसरीकडे अंबादास दानवे हे मात्र ओरिजिनल निष्ठावंत म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले. हे दोघेही वैशिष्ट्यपूर्ण नेते अशासाठी आहेत की अब्दुल सत्तार हे ज्येष्ठ नेते असं मी एवढ्यासाठी म्हणतो की ते मूळ काँग्रेस पक्षात होते आणि 2019च्या निवडणुका विधानसभांच्या लागल्या असताना अचानक एक दिवस ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर जाऊन भेटले. शाल श्रीफळ वगैरे काय असतं ते दिलं आणि फडणवीसांनी सत्तारांना मातोश्रीवर पिटाळलं. तिथे उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर एक शाल पांघरून हातात शिवबंधून बांधून अब्दुल सत्तार हे कट्टर शिवसैनिक झाले. म्हणजे जसे केजरीवाल हे नुसते इमानदार नाही तर कट्टर इमानदार आहेत, तसं अब्दुल सत्तार हे कट्टर शिवसैनिक आहेत. म्हणजे अगदी दिवाकर रावते वगैरे यांना पण आपल्या शिवसैनिक असण्याविषयी शंका निर्माण व्हावी इतके कट्टर शिवसैनिक कोण असतील तर ते अब्दुल सत्तार आहेत. आणि त्यामुळेच ज्या वेळेला युती मोडून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं तेव्हा अगत्याने अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद बहाल केलं होतं, जे काँग्रेस पक्षानेही दिलं नव्हतं. बरं, ज्या वेळेला 19च्या निकालानंतर सरकार स्थापन होत नव्हतं अशा वेळेला आमदारांना लपवण्याची स्पर्धा चालली होती, त्यावेळेला कुठल्याही जुन्या शिवसैनिकापेक्षा अब्दुल सत्तार हे आवेशात बोलत होते. एक जण देखील शिवसेनेशी गद्दारी केली तर त्याला सोडणार नाही. 4 महिन्यापूर्वी शिवसेनेत दाखल झालेले अब्दुल सत्तार हे इतके दिग्गज नेते आहेत की उद्धव ठाकरे यांची सुद्धा शिवसेना या शब्दावर आणि पक्षावर निष्ठा नसेल एवढी निष्ठा असलेले कोण तर ते अब्दुल सत्तार.
दुसरे अंबादास दानवे हे RSSचे संस्कार आणि भाजपतून शिवसेनेत दाखल झालेले, त्यामुळे ते अधिक निष्ठावान. एक निष्ठावान हे गद्दार एकनाथ शिंदे बरोबर असतात आणि दुसरे निष्ठावान दिग्गज कट्टर शिवसैनिक हे उद्धव ठाकरे बरोबर उभाठा शिवसेनेत असतात. आणि अशा दोन महान शिवसैनिक शिवसेना नेत्यांनी जर शिवसेनेला एकत्र आणायचं ठरवलं असेल तर निदान माझ्या मनात शंका नाही की शिवसेना एकत्र येणार. राष्ट्रवादीचे दोन गट कदापि एकत्र येणार नाहीत, पण शिवसेनेचे दोन गट एकत्र येतील. अर्थात त्यासाठी एकनाथ शिंदे यांना काय करावं लागेल, उद्धव ठाकरे यांना काय करावं लागेल, आदित्य ठाकरे यांना काय करावं लागेल, संजय राऊत यांना काय करावं लागेल, वेगवेगळ्या लोकांना काय काय करावं लागेल, याचे सगळे बारकावे अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांनी त्या कुठल्या हायवेवर भेटले त्या हायवेच्या कडेला एखाद्या झाडाखाली बसून ठरवलेले असणार. अन्यथा ही बातमी बाहेर आली नसती. आणि त्यावरून जर संपूर्ण मराठी मीडियामध्ये डिबेट सुरू झालेला असेल तर ही ब्रेकिंग न्यूज आहे आणि त्यामुळे त्या ब्रेकिंग न्यूजवर विश्वास ठेवायचा असेल तर मला वाटतं फार वेळ दिला जाऊ जाणार नाही. शिवसेनेचा वर्धापन दिन होण्याच्या दरम्यान जो अलीकडे हा शपथविधी पार पडेल, कारण हा आणखीन एक महत्वाचा मुहूर्त आहे की सध्या बाळासाहेब ठाकरे यांचं जन्म शताब्दी वर्ष चालू आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या इच्छेला मान देऊन हे सगळं होऊ शकेल अशी शक्यता आहे. बातम्या रंगवायच्या म्हणजे किती रंगवायच्या आणि ताणायच्या म्हणजे किती ताणायच्या. आपल्या पूर्वीच्या शेकडो पिढ्यांनी एक गोष्ट सांगितली, ताणलं ताणलं तर रबर सुद्धा तुटतं. पण कदाचित आधुनिक पिढीतल्या मराठी पत्रकारांना मराठी भाषेतला हा वाक्प्रचार वगैरे कधी ऐकून सुद्धा माहीत नसावा. त्यामुळे ती बातमी इतकी ताणतात की रबर सुद्धा तुटणार नाही अशा बातम्या अल्पावधीमध्ये तुटून जमीनदोस्त होऊन जातात आणि प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही धारांत खोटी ठरत असते. तुम्हाला आठवतं ना, अजितदादांचा अपघात होऊन आता 4 महिने झाले. ज्यांच्या अपघाताला 24 तास सुद्धा झाले नसतील तर 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणल्या जात होत्या आणि त्यातून सुप्रियाताईंना केंद्रात मंत्री केलं जात होतं. महाराष्ट्रात तुमचे जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्री आणि अर्थमंत्री केलं जात होतं. आठवतं ना तुम्हाला? त्या रोहित पवारांना राज्यमंत्री केलं जाणार होतं. या काय एकापेक्षा एक भक्कम आणि ब्रेकिंग न्यूज होत्या आणि इतक्या ताणल्या गेल्या की बिचाऱ्या बातम्या तुटल्या. तेव्हा 2 शिवसेना एकत्र येतील आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठा भूकंप होणार आहे. महाराष्ट्रात इतके भूकंप झालेत की सध्या सह्याद्री शिल्लक आहे की नाही अशी कुठच्या तरी या भौगोलिक शास्त्रज्ञांच्या मनात शंका येऊ शकेल. इतके रोजच्या रोज महाराष्ट्रात सातत्याने भूकंप होत असतात. मला या गोष्टीची इतकी गंमत वाटते की 2 शिवसेना एकत्र यायच्या, त्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठची असेल तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र यावं लागेल. यामध्ये जितके उद्धव ठाकरे महत्वाचे आहेत तितकेच एकनाथ शिंदे पण महत्वाचे आहेत. कारण एकनाथ शिंदेने आपल्या बरोबर जे आमदार होते त्यापैकी बहुतांश आमदारांना ठाकरे ब्रँड विरोधात असताना सुद्धा पुन्हा आमदारपदी निवडून आणलेले आहे. त्यामध्ये युतीच्या जागा वाटपामध्ये हट्टाने आपल्या आजी माजी आमदारांना पण उमेदवारी मिळावी असा अट्टाहास केलाय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे अखंड शिवसेनेचे युतीतून 56 आमदार आणू शकले. एकनाथ शिंदेनी एक जास्त 57 आमदार निवडून आणले होते. तेव्हा एकनाथ शिंदे हा एवढा लेचा पेचा आणि बावळट नेता नाहीये की त्यांचे काही पत्रकार किंवा सत्तार काय ते सत्तार आणि दानवे हे हायवेवर भेटले म्हणून मातोश्रीवर कुर्निसात करायला एकनाथ शिंदे जातील, हे पत्रकारितेत होऊ शकतं.
कदाचित उद्या शिवसेनेने परत एनडीए मध्ये यावं म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मातोश्रीच्या पायऱ्या झिजवायला गेले, अशी सुद्धा ब्रेकिंग न्यूज आली तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण ती आता मराठी पत्रकारितेची ओळख झालेली आहे की हमखास चुकीची आणि खोटी ठरेल ती बातमी द्यायची, अशी चर्चा आहे म्हणायचं आणि त्याच्यावर चर्चा करायची. त्यामुळे त्याविषयी अधिक तपशिलात मी जात नाही. पण जर असं होणार असेल तर त्याच्या तर्कानुसार जायचं, ते मला पटत पटो. पण समजा हा जो तर्क दोन शिवसेना एकत्र येण्यासाठी बोलल्या जात आहेत, मांडल्या जात आहेत, ब्रेकिंग न्यूज, त्याच्यावर थोडा जरी विश्वास ठेवायचा तर मग म्हणावं लागतं की बहुधा 19 जून पूर्वी उद्धव ठाकरे यांचा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल आणि महायुती महाविकास आघाडी वजा भाजप असं काहीतरी नवं रसायन तयार होईल. अर्थात शरद पवार यांचा आशीर्वाद त्याला असेल. ह्या सगळ्या गोष्टी आणि बातम्या रंगवताना आपल्या सोयीचं लॉजिक किंवा तर्कशास्त्र तयार केलं जातं. पण उद्धव ठाकरे असोत किंवा एकनाथ शिंदे असोत, ही दोन माणसं आहेत आणि माणसं आहेत म्हणजे संवेदनशील आहेत, त्यांना भावभावना आहेत, राग लोभ आहेत. आपल्याला ज्या प्रकारे सोडून एकनाथ शिंदे गेले आणि नंतर आपल्याला घालवून मुख्यमंत्री झाले, याचा सन उद्धव ठाकरे यांच्या मनात इतका आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करू नका, मी माझे सगळे आमदार घेऊन तुमच्याकडे येतो, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीसांना दिली होती. हे देवेंद्रांनी उघडपणे सांगितलेलं आहे. आपलं मुख्यमंत्री पद जाण्याचं दुःख नव्हतं उद्धव ठाकरेंना, एवढं एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्याचं होतं. आणि अशा माणसाचे सगळे अपराध, त्यांच्या मती गद्दारी वगैरे, ते पोटात घालून उद्धव ठाकरे दोन शिवसेना एकत्र आणणार. कल्पना विलास कुठपर्यंत न्यायचा, आणि म्हणून तो कल्पना विलास पुढे न्यायचा असेल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं इथेच येऊन तो कल्पना विलास थांबू शकतो. आणि मग जर उद्धव ठाकरेच या सगळ्या भूकंपानंतर मुख्यमंत्री होणार असतील तर मग त्यासाठी 19 जून पूर्वीचा मुहूर्त असू शकतो. हा मी त्यातून काढलेला तर्काचा काय तो निष्कर्ष आहे. असं काही होईल याचं मला शक्यता वाटत नाही. म्हणजे उद्धव ठाकरे अशा कडबोळ्याचे मुख्यमंत्री होण्यानंतरचा विषय. कारण झालेच तर परत एकदा विधान परिषदेचा आमदारी मारामारी आहेच. गेल्या वेळेला काय झालं होतं तुम्हाला आठवत असेल, तो एक भाग आहेच. पण या सगळ्या कडबोळ्यातून आकडा जमवावा लागतो ना, आकडा जमवावा लागतो. ते अंबादास दानवे यांना काय वाटतंय, तुम्हाला अंबादास दानवे आठवतात ना, विधानसभा निवडणुकांचे गेल्या वेळेला ज्या 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी झाल्या, ऑक्टोबर 2024, जेव्हा विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या, तेव्हा हेच अंबादास दानवे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे गयावया करत होते. कारण महाविकास आघाडीचे नेते, काँग्रेस किंवा शरद पवार हे उद्धव ठाकरे यांचं भावी मुख्यमंत्री म्हणून नाव घोषित करायला तयार नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याखाली निवडणुका लढवायचं देखील महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना मान्य नव्हतं. आणि तेव्हा हेच अंबादास दानवे गयावया करत म्हणत होते की महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर 1 दिवसासाठी तरी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे. आठवतं ना तुम्हाला? मग असे अंबादास दानवे जर सत्तारांना सोबत घेऊन 2 शिवसेना एकत्र आणत असतील तर युती आणि विकास आघाडी या दोघांनाही एकत्र आणून 288 आमदारांचा पाठिंबा असलेले उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री सुद्धा करू शकतात. या सगळ्या गदारोळामध्ये दिवसेदिवस आपण हास्यास्पद होत चाललोय. हे अशा बातमीदार, पत्रकार आणि चर्चा करणाऱ्यांना लक्षात कसं येत नाही. एक मध्ये मी गमतीशीर विनोद बघितला.
एका युट्यूबच्या चॅनेलवरचा कुठच्या तरी, तो एक पत्रकार कुठेतरी बिहार का बंगालमध्ये फिरत होता आणि रस्त्यावरच्या लोकांच्या मतदारांच्या मुलाखती घेत होता. त्या माणसाने विचारलं, तू कोण आहेस? तो म्हणाला, मी पत्रकार आहे. त्या सामान्य नागरिकाने त्या पत्रकाराला उलट विचारलं, तू कुठल्या पक्षाचा पत्रकार आहेस? म्हणजे आज पत्रकारांची ओळख काय झाली बघा. सगळी पत्रकारिता ही कुठल्या ना कुठल्या पक्षाकडे विकली गेलेली किंवा वाटली गेलेली आहे. अमुक एक बघितला चेहरा कळतो, हा भाजपचा पत्रकार आहे. चेहरा बघितला की कळतो की हा काँग्रेसचा चमचा आहे. चेहरा बघितला की कळतो हा उबाठाचा आहे. ही पत्रकारितेची ओळख झाली आहे. आणि त्यातून बाहेर पडून पत्रकारितेची आणि आपल्या बातमीदारीची विश्वासार्हता टिकवण्याचा प्रयत्न करणं, त्याच्याऐवजी ह्या असल्या बातम्या देऊन पत्रकारितेला अधिकाधिक रसातळाला घेऊन जाण्याचा जी काय स्पर्धा चालू आहे त्याचं स्वागत करतो. आणि 19 जून पूर्वी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार असेल, त्यांना ऍडव्हान्स शुभेच्छा देऊन थांबतो. विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.